हॅलो मित्रांनो, स्वागत आहे DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो पहा, एक भरती संपली नाही तर दुसरी भरती लगेच आली. तर पहा, 2023ला सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती झाली होती. आणखीन त्याचे जे आहेत वेटिंग लिस्ट प्लस सिलेक्शन जे ऑर्डर आहेत ते आणखीन विद्यार्थ्यांना भेटायला लागले. तर लगेच दुसरी सार्वजनिक आरोग्य विभागाची भरतीची जी तयारी आहे ती चालू आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे की अभ्यास करा. माझ्या मित्रांनो, अभ्यास करा. बाबा, तुम्ही जर अभ्यास केला नसाल तर जे आहेत क्लासेस लावणारे विद्यार्थी, जे रेग्युलर अभ्यास करणारे, रोज 2, 4, 6, 8 घंटे अभ्यास करणारे विद्यार्थी सीट घेऊन जातील. तुम्ही भरती येईल, नोटिफिकेशन येईल, ऑफिशियल सांगणार, तेव्हाच आम्ही हे बघणार, तेव्हाच अभ्यास करणार. असं जर बसलात वाट बघत तर मग तुमचं झालं कल्याण. बाबांनो, अभ्यास करायचं. त्यासाठीच तुम्हाला हे अपडेट दरवेळेस देत आलो आहे मी. बऱ्याच जणाला वाटतं की डिसेंबरमध्ये सांगितलं होतं, डिसेंबरमध्ये नाही आली, याचं काही खरं नाही. जानेवारीमध्ये सांगितलं होतं, जानेवारीमध्ये पण येत नाही, याचं काही खरं नाही. अरे बाबा, हे महाराष्ट्र शासनाचं आहे. यामध्ये कोणतीही गोष्ट म्हणेल तेव्हाच व्हायला वेळ लागत असतो. भरतीचं असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये थोडासा वेळ लागत असतो. वेळ तर कॉमन गोष्ट आहे. त्यासोबतच तुम्हाला जे आहे दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक्सटेन्शनचं पण पत्र माहिती आहे. आता तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे की एक प्रोसेस चालू आहे, ते संपल्याशिवाय दुसरी प्रोसेस कसं होईल. दोन्ही प्रोसेस एकाच डिपार्टमेंटला करायच्या आहेत. त्यामुळं तुम्हाला सांगतोय, हे झाल्यावर नक्की 100% भरतीचं पूर्णपणे कार्यक्रम लागणार आहे. तर अभ्यास करत नसाल तर अभ्यास करा. तर पहा, या ठिकाणी एक खूप महत्त्वाचा अपडेट आलेलो आहे. 23 जानेवारी 2026 म्हणजेच आजचाच तारीख आहे. पहा, आज हे पत्र रिलीज झाले आणि तुमच्यापर्यंत हे पत्र लगेच यायला लागले. आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस आवार रुग्णालय मुंबई या ठिकाणचं पत्र आहे. तर सविस्तर माहिती पाहून घेऊ. चला, तर पहा या ठिकाणी आकृतीबंध. पहा या ठिकाणी काय विषय आहे. आकृतीबंधासाठी पद निर्मितीशी शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबत. पहा या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की आकृतीबंधाशिवाय भरती केली जात नसती. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी काय सांगितले. आकृतीबंधासाठी पद निर्मितीची शासन निर्णय उपलब्ध करून देणे. जे शासन निर्णय आहे ते शासन निर्णय जर फायनल झाला तर मग पद भरतीला पण काही वेळ लागणार नाही. तर पहा या ठिकाणी काय सांगितलंय. उपरोक्त विषयान्वये आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या खात्यावरील अखत्यारीत असलेल्या सर्व कार्यक्रम प्रमुखाचा आकृतिबंध तयार करून शासनास सादर करण्यात आलेला आहे. पहा या ठिकाणी याविषयी तुम्हाला ही जी ओळ आहे, या ओळीविषयी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. कधी सांगितलेलं आहे. मागे काही दिवसापूर्वी एक PDF आपण पाहिला होता, ज्यामध्ये काय सांगण्यात आलं होते. जे किती पदे रिकामी आहेत तर ते पदे जे आहेत तुम्हाला विचारण्यात आलं होतं सर्व विभागाला. जे आरोग्य विभागाचे सर्व डिपार्टमेंट आहेत, जसे की जिल्हा परिषदमधून जे भरले जातात त्यांच्या अंतर्गत वगैरे. तर पहा ठिकाणी सदर प्रकरणी शासनाने त्रुटी काढलेल्या असून सदर त्रुटीची पूर्तता करण्याबाबत. कोणतीही गोष्ट एकदा निघली म्हणजे ते फायनल होत नसती, त्यामध्ये काहीतरी करेक्शन वगैरे येत असतं. तर या ठिकाणी पण करेक्शन आलेलं होतं, कळवलेले आहे. शासनाने आकृतिबंधाशी संबंधित आपल्या अखत्यारीतील पदांचे पद निर्मितीची शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी काय सांगते. त्यानुसार आपल्या अखत्यारीत पदांचे पद निर्मितीची शासन निर्णय आयुक्तालयास आजच आयुक्तालयाच्या DHS, हे आहे DHS, पहा या ठिकाणी desk5@gmail.com या ईमेल ID वर उपलब्ध करून देण्यात यावेत. धन्यवाद. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे बाबांनो. हे माहिती तुम्हाला आजच्या आजच द्यायला लागलोय मी. सहसंचालक आरोग्य सेवा प्रशासन मुंबई जे आहे त्यांच्या अंतर्गत हे साईन झालेलं राजेंद्र भालराव साहेब यांच्या हे अंतर्गत पत्र निघालेलं आहे. तर पहा, खूप महत्त्वाचा अपडेट आहे. तुम्हाला जे आहे वारंवार मी अपडेट देत राहतो. आता यानंतर जर तुम्ही अभ्यास करत नसताल तर मग हे खूप शोकांतिक आहे. तुम्हाला तर जॉब लागायची गरज नाही असंच समजावं लागेल, कारण एवढं तर सर्व प्रोसेस चालू आहे ऑलरेडी. इकडं तुम्हाला वेटिंग लिस्ट झाली, त्यानंतर प्लस इकडं सिलेक्शन लिस्टचे पण तुम्हाला या ठिकाणी जे आहे तर नावाची यादी वगैरे तुम्हाला ते पण टाकत आलो आहे. ते पण सध्या आपण 2 दिवसापूर्वी ते पण पाहिलं. 20 तारखेचं पण पाहिलं, त्यानंतर 22 तारखेचं पण पाहिलं. ठीक आहे. तर या ठिकाणी हे प्रोसेस होताच हे पण प्रोसेस चालू झालेली आहे. ठीक आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की
जाहिरात तर येणार आहे नो डाऊट. आता ही प्रोसेस नक्कीच होईल. आणखीन 2 महिने लागतील, जास्तीत जास्त 4 महिने लागतील. ठीक आहे. एवढा तर वेळ तुम्ही धरून चला. पण जाहिरात आल्यानंतर तुम्हाला वेळ कमी भेटेल, लक्षात असू द्या. ठीक आहे. वेळ तुम्हाला जाहिरात आल्यानंतर खूप कमी असेल. त्यासाठी आत्ताच एकदम अशा प्रकारे ठेवा की तुमचं प्रीती अग्रवाल जे आहे 5 ते 7 वेळेस रीड झालं पाहिजे. हाय टार्गेट जे आहे 5 ते 7 वेळेस रीड झालं पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांना आता जे आहे तर नवीन पासआउट वगैरे नवीन जस्ट रजिस्ट्रेशन वगैरे झालेले असतील तर त्यांना खूप प्रश्न पडलेले आहेत की रजिस्ट्रेशन आत्ता झालेलं आहे, मग GNM आहे, एक्सपिरियन्स लागेल का, त्यानंतर मग MSCIT लागेल का, एज क्रायटेरिया काय आहे, डॉक्युमेंट काय लागतील, या सर्वाचं जे पूर्ण कंप्लीट मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये भेटून जाईल. त्यामध्ये तर नो डाऊट तुम्ही सर्व जे आहे संपूर्ण पाहू शकता. सध्या तर तुमचं महत्त्वाचं काम म्हणजे अभ्यास करणं आहे. ठीक आहे. पूर्ण डिटेल मी आता इथून DHSचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक असतील म्हणा, तुमचं एज असेल, कोण भरू शकतं, एक्सपिरियन्स वगैरे ते सर्व कवर करून टाकेल. त्यानंतर सिलेबस पर कवर करून टाकेल. यामध्ये कोणतं असेल ते तुम्ही चॅनलला फॉलो केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. त्यानंतर लाईक करायला पण विसरू नका या व्हिडिओला तुम्ही जे आहे. आणि नोटिफिकेशनचं बेल दाबून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ टाकल्या सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओ जो आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत जे आहे व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ती अपडेट समजली पाहिजे. ठीक आहे. पोहोचला तरच तुम्हाला माहिती कळणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व अपडेट वगैरे मी तुम्हाला डेली टाकतच असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.